फलंदाज यार स्ट्रायकिंग एंड वरती भागेश. पहिला चेंडू मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतो. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होईल का, हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह होता. ही कॅच नव्हती तरी मॅच होती, कारण कॅच सुटली आहे कोणाची तर भागेशची. सुरुवातीला पहिल्या मॅच मध्ये कॅच सुटली होती. पहिल्या चेंडूवरती आकाशी त्यांनी 55 धावा बनवल्या. आता इथे कॅच सुटली भागेशची आणि तो कशी कामगिरी करेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 2 पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील अनिकेत इंदुलकरची कॅच सुटली. त्यांनी एकंदरीत 31 धावा बनवल्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 पुढे जाते आणि जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. लायन्स 11 कांबा विपक्ष एसपीके सुपर किंग्स असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संतोष शेठ सुरोशी यांच्या माध्यमातून जर विचार केला तर अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. कमी तिथे मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारे आमचे संतोष दादा, त्यांचं देखील विशेष असं उल्लेख होणं गरजेचं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिंगर रोल करण्यात आले होते. अगदी चेंडू पडला, थोडासा वळण घेतलं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय विवेक इथे बीट होत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये कमबॅक चांगला झालेला आपण पाहू शकतो. गोलंदाज होतोय तयार बॉलिंग मार्क वरती. इथे देखील आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय. स्क्वेअर लेगला क्लिअर करत चौकार. टोटल जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. दुसऱ्या बाजूला विचार केला, एका बाजूला सागर बनकरी, शुभम पवार, विवेक विनय आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आनंददादा असतील, योगेश दादा असतील. ही स्टारकास्टनी भरलेली टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा आणि त्यानंतर कुठली चूक करणार नाही यष्टीरक्षक. फ्लाइंग टू द एंड ड्रॉप इन टू द फिंगर लागतोय पहिला झटका. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो लायन्स 11 कांबा या संघाला फलंदाज विवेकची खेळी संपुष्टात. विवेक बॅक टू द पवेलियन. समाप्ती टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धाव फलकावरती. बॉलिंग मार्क वरती अनसंग वॉरियर म्हणून ज्या व्यक्तीची ओळख आहे, पहिली विकेट हॅट्रिक कांबा प्रीमियर लीग मध्ये ज्या व्यक्तिमत्वाने ज्या प्लेयरने कंप्लीट केली असा खेळाडू अर्थातच आनंद बनकरी आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार होतील. कालच्या दिवसाचा कोण ती कॅच विसरेल. फॉलो थ्रू मध्ये अगदी लो आले आणि त्यानंतर कॅच काय कंप्लीट केली ती. फुलटॉस चेंडू मिस्टॅम्प स्ट्रोक होता. नो बॉल पंचांनी घोषित केला आणि चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. नो+1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आणि येस फिल्डिंग करणाऱ्या टीमनी चॅलेंज केलेला आहे अंपायरच्या डिसिजन वरती. बीमर साठी हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल.
याच दरम्यान सचिन शेठ पावशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. तिसऱ्या मॅच मध्ये दीपक शेठ मारसे यांची उपस्थिती पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये थोडीशी एंट्री त्यांची लेट झाली आहे. याच दरम्यान दिलीप शेठ भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. नो बॉल पाहायला मिळेल, त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू गमावलेला या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. रिव्ह्यू जो मात्र लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्यात मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत रुपेश दादांनी आय थिंक कॉल केला होता एक्स्ट्रा कव्हरमध्ये, त्यांनी कॉल केला होता रिव्ह्यूसाठी. +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड 9 धावा धावा फलकावरती आहेत. यावेळेस चेंडूला पकडण्याचा प्रयत्न होता, जजमेंट खराब होतं आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू चालला मिड विकेटला. बॅकिंग अप्रतिम होती शुभम पवारची. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 11 आकड्यावरती. ज्यावेळेस ऑप्शन होणार होता आयकॉनच्या लिस्टमध्ये प्रवीण दादा होते आणि प्रवीण दादांनी विकास दादाला घेतलं होतं. मात्र आता म्हणतील का घेतलं, त्याला शांत करायला लागतोय मला. फिल्डिंग इथे खराब होतीये, पहिली मिस्टेक पाहायला मिळतीये. सागर यांच्या माध्यमातून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळते नशिबाची साथ. 4 धाव्यांसाठी येतोय KPL चौका. सुरोशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. आय थिंक सीझन क्रमांक 3 मध्ये त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये होता आणि त्यावेळेस ट्रॉफी देखील एक त्यांना मिळाली होती. फटका फसलाय डाऊन दी बॉल. शुभम येतोय आणि कॅच कंप्लीट होतीये. विकेट कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. लागत असताना दुसरा झटका. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळतील. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून या खेळाडूची ओळख आहे, कारण ऑक्शन मध्ये सुरुवातीला अनसोल्ड होता, त्यानंतर सर्वात जास्त बोली याच खेळाडूवरती लागली होती. असा खेळाडू, त्यानंतर त्यांनी टीमच विकत घेतली, टेन्शनच ठेवलं नाही. वाईट बॉल पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाती आणि जाऊन पोचली आहे 16 आकड्यावरती. लायन्स 11 विपक्ष SPK सुपर किंग्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. सातत्याने दिशाहीन गोलंदाजी होती, मात्र कॅलिबर पोटेन्शियल गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूमध्ये आहे. अनेक वेळेला ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेस आनंद बनकरी हे नाव उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित
सध्याच्या स्थितीला 17 धावा धावा फलकावरती. या षटकामधील अजूनही 2 चेंडूंसखे इथे शिल्लक बाकी पाहायला मिळतोय. वन ऑफ द अनसंग वॉरियर म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. सातत्याने स्वतःच्या नावाभोवती अनेक रेकॉर्ड असणारा खेळाडू आपण पाहतोय. दिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. बॅकफुटला आले होते आणि त्यानंतर ऑन साइडला चेंडूला टोळवलंय. चेंडू चालला मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डिंग अप्रतिम होती. फिल्डिंग का चिता म्हणून शुभम पवारची ओळख आहे. आणि मार्क माय वर्ड, येणाऱ्या 2 ते 3 वर्षांमध्ये या बेल्ट मधील वन ऑफ द फायनेस्ट बॉलर आणि फिल्डर म्हणून शुभम पवारची ओळख असेल यात काही शंका नाहीये. मात्र त्याने स्वतःवरती थोडंसं वर्क इथे करणं गरजेचं आहे. कारण या खेळाडूकडे वेग आहे, कटर टाकण्याची क्षमता आहे. मात्र प्रेशर हँडलिंग सिच्युएशन मध्ये जर यो गेला आणि सातत्याने टुर्नामेंट्स खेळला तर मात्र अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची देखील ओळख आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली जातीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. सध्याच्या स्थितीला दुसरं इथे कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम लायन्स 11 कांबा. तर याच दरम्यान मारपाडा गावातील उद्योजक आणि समाजसेवक अरुणदादा म्हात्रे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्ने असं स्वागत. ज्यावेळेस मी छोटा होतो त्यावेळेस पासून अरुणदादांशी ओळख आहे. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्ने असं स्वागत. व्यासपीठावरचे आमचे निलेश दादा देखील पाहायला मिळतात. घायल शेर वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. सध्या इंजर्ड आहेत मात्र एका वर्षानंतर कमबॅक असा करतील की सगळ्यांचे हरकत नाहीये. शेर बूढ़ा हो गया तभी शिकार करना छोड़ता नहीं है. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. फुल लेनचा चेंडू होता. काव कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. मात्र निलेश दादा तुम्ही इतके शांत आहेत. विकास दा विस्फोटक कसे आहेत हा प्रश्नचिन्ह आहे खूप मोठा. शुभम आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फुल लेनचा होता. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. चेंडू पडला थोडंसं वळण घेतलं आणि व्हाईट बॉल पाहायला मिळेल. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती आहे. अशा परिस्थितीमध्ये व्हाईट बॉल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन द स्कोर कार्ड. बॅटची कडा लागते. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते त्यांच्या माध्यमातून होती मिस्टेक. कॅच झाली आहे ड्रॉप आणि चेंडू झालाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळाला आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 22 धावा धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यानंतर होणारी मॅच दत्तकृपा वॉरियर्स विपक्ष चलो शिर्डी 11 कांबा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये देखील अशा प्रकारे बॅटल आपल्याला पाहायला मिळालं होतं. जावी विपक्ष मिळवणे आणि पुढील मॅच मध्ये देखील तसंच बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्या बॅटल मध्ये कोण पुढे जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 रन ऑन द स्कोर कार्ड. चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळत असताना पाहायला मिळतो. या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकासदा इथे बसून घे. पुढची मॅच आहे तुझी. आधीच उन्हाचा तडाखा आहे त्यामध्ये तुझा देखील पाहायला गेला ते
पाहायला गेलं तर तडाखा बसतो प्लेयरांना. तू शांत हो जरा. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मोये मोये सीन झालता. योगेश दादा सागर दादांवरती लक्ष द्या. सचिन शेठ पावशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॅक टू बॅक पाहिले तर चांगले चेंडू पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 25 या आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये होईल. ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत संधी असेल डीजे ऑपरेटरला ज्यांच्या माध्यमातून ऐकू सुमधुर संगीत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 26 या आकड्यावरती. उन्हाचा तडाखा बसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एनर्जी ड्रिंक देखील खांबा प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षकासाठी जर पाहायला गेलं तर जेवणाची सोय, त्यानंतर लकी ड्रॉ, वन्स इन अ वाईल मी म्हणेल या बेल्ट मधली सर्वात अप्रतिम अशी एक गाव एक लीग असणारी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. अनेक प्रकारचे पारितोषिक देखील आहेत. 5 ते 6 प्रकारचे मॅन ऑफ द मॅच साठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. उन्हाचा तडाखा देखील बसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये शीतपेय लागतो. सो शीतपेय देखील मॅन ऑफ द मॅचला पाहायला मिळतो. स्वीट बॉक्स देखील मॅच जिंकल्यावरती काहीतरी मिठा झाला पाहिजे यासाठी स्वीट बॉक्स देखील पाहायला मिळतो. फरसान देखील पाहायला मिळतो. 12th मॅन इम्पॉर्टंट असतात कारण खेळत जे असतात त्यांचं नाव काय हे 12th मॅन सांगतात आणि अशा परिस्थितीमध्ये 12th मॅन साठी देखील मेडल्स असणे इम्पॉर्टंट आहे आणि मेडल्स 12th मॅनला देखील प्रत्येक मॅच मध्ये दिले जातात प्रवीणजी भोईर यांच्या माध्यमातून. सो हे उल्लेख होणं गरजेचं आहे. वन ऑफ द फायनेस्ट लीग म्हणून या लीगची ओळख आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडूसाला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 30 रन ऑन द स्कोर कार्ड. साई बालाजी ज्यूस मॉकटेल अँड मस्तानी आपण नक्कीच आस्वाद घेऊ शकता. स्टेजच्या लेफ्ट साइडला आपल्याला पाहायला मिळते. कमी दरामध्ये अप्रतिम अशी चव
अप्रतिम अशी टेस्ट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता कमी दरामध्ये. यावेळेस चांगला चेंडू होता, फलंदाज होत असताना पाहायला मिळेल बाद. लागत असताना हा अजून एक धक्का बॅटिंग करत असताना लायन्स 11 कांबा टीमला. आणि प्रवीणदा, ही छोटी पोरं एवढा बारीक येतात, मला वाटतं तुमचं फ्युचर धोक्यात येईल आता. मात्र प्रवीण दादा आणि सर्वच खेळाडू खुश होतील, कारण त्यांना शांतता भेटेल आणि नवीन खेळाडूंना संधी मिळेल. याच दरम्यान भास्कर दादांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सरचे स्वागत. सागर दादा म्हणतोय नवीन खेळाडू जितके लवकर येतील तितकं चांगलं असेल, कारण पाहायला गेलं तर उद्योगधंदा देखील असतो, ते देखील सांभाळायला लागतो. यावेळेस मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये मानस. रिमेंबर द नेम, अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची ओळख होणार आहे आणि एस्टनचा वेग घेणारे चेंडू होता. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी भागेश, बॅक टू द पवेलियन. उद्योजक समाजसेवक सन्माननीय संतोष शेठ सुरेशे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज मानससाठी आलेला आहे. वाईट बॉल पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती इकडे पुढे जातीये 32. संतोष दादा, संतोष दादा, पाचवी मॅच तुमची आहे, कुठे जाऊ नका. पाचवी मॅच तुमची आहे. तिसरी मॅच आता संपेल काही वेळात. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चांगला चेंडू आहे. दत्तकृपा वॉरियर्स, चलो शिर्डी 11, दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये आदेश पावशे आपल्याला अनुपस्थित पाहायला मिळतोय. याच दरम्यान सन्माननीय संतोष शेठ सुरोशे, संतोष शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत राजेश शेठ वाळिंबे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि नारायण शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. तिन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. राजेश शेठ वाळिंबे साहेबांचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज आपल्याला त्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेत. सायनाथ, आपण या लवकर, टॉस करून घ्यायचे. इकडे या, तिकडे नका येऊ, इकडे या. टॉस नसेल तरी इकडे यायचंय. बॉलिंग मार्क वरती योगेश बनकरी पाहायला मिळतील. पहिला चेंडू मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. 1 शॉट, एक तर कर्जबाजारी, त्या दुसऱ्या शेजारी आधीच धावा नाहीत आणि इथे देखील आपण पाहतोय कमी धावा होत आहेत, शॉर्ट धावा होत आहेत. फुलटॉस चेंडू, फटका
अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल निघून चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय ऑन साइडला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर जे वाघोबा 11, SSK 11 आणि SPK सुपर किंग्स हे 3 असे संघ आहेत ज्या 3 संघांकडे बॅट्समनांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान अशोक शेठ केणे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. आणि अशोक जी खरकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि ससने असं स्वागत. शुभम खरकर याच्यासाठी सुवर्ण संधी दीपक दादा मारसे साहेबांच्या माध्यमातून. शुभमने षटकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस कॅचची संधी. डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय विनय. करणार नाही कुठली चुकी. फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. एका चेंडूचं काही शिल्लक. 42 धावा. धाव फलकावरती 42 रन ऑन दी स्कोर कार्ड. न्यू बॅटर गौरव पाहायला मिळेल. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न आणि इथे धाबाच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. अशा परिस्थितीमध्ये 42 धावा धाव फलकावरती. 43 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. स्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान राजेश मिरकुडे सरांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. ज्यावेळेस मुरबाड कल्याण 40+ ची कुठली टीम असते त्यावेळेस ओपनिंग प्लेयर म्हणून हा खेळाडू आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. मनोज सर मॅन फ्रॉम बिरवाडी आणि राजेश सर आपल्याला ओपनिंग प्लेयर म्हणून पाहायला मिळतात. त्या संघामध्ये जर विचार केला उमेश सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. सुभाष सर देखील पाहायला मिळतात. रवी सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. टॉस होत असताना पाहायला मिळेल. दत्तकृपा वॉरियर्स विपक्ष चलो शिर्डी 11 असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला टॉस आपण करणार आहोत. राजेश सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून राजेश सरांची ओळख आहे. बेचाळीस धावा धावफलकावरती. 43 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो आणि 43 धावा चेज होतील की डिफेंड होतील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक सन्माननीय ऋषणजी संते सरांना.
थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्या समेत प्रवीण दादा आणि सागर दादा दोन खेळाडू उपस्थित आहेत. राजेश सरांच्या शुभ असे आपण टॉस करतोय. 5 ओव्हरची मॅच आणि कॉल असेल दत्तकृपा वॉरियर्स संघाचा. छापा असा कॉल आणि पडलाय. छापा म्हणजे टॉस जिंकलाय दत्तकृपा वॉरियर्स संघाने. विनंती असेल राजेश सरांना आपण अतिथी मंचावरती आसनस्थ व्हायचंय. अभिनंदन प्रवीण दादा, आपण टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग. 5 ओव्हरची मॅच. समोर एक जबरदस्त संघ पाहायला मिळतोय ज्या संघाकडे बॉलिंग चांगली आहे. आज त्यांचा आयकॉन खेळाडू उपस्थित नाही आहे, त्यांच्यासाठी थोडासा ड्रॉबॅक असेल. काय सांगाल आतापर्यंत संपूर्ण तुमच्या टीमचा परफॉर्मन्स कसा होता? आमच्यासाठी आदेश असल्यामुळे प्लस पॉईंट आहे आणि आयोजन बोलायचं तर खूपच छान आहे. आयोजनमध्ये आम्हीच आहेत आणि तो पार पाडलेला आहे. ओव्हरऑल आतापर्यंत कशा प्रकारची स्ट्रॅटेजी होती आणि स्ट्रॅटेजी आतापर्यंत जर पाहायला गेली थोडीशी तुम्हाला पाहायला मिळते, तुम्ही देखील बॅकफूटवरती आहात, काय चेंजेस होईल? चेंजेस आता मागे 2 फिल्डर केले नव्हते ना, त्यांना आम्ही इन करतोय. त्यांना पण खेळायची संधी भेटली पाहिजे. तुमच्या टीममध्ये विकास नावाचा एक झकास प्लेअर आहे, मात्र त्याला शांत करता करता नाके नऊ येतात. काय म्हणशील दादा, विकासचं खेळणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तू एक गन फिल्डर आहेस, तुझ्याकडून देखील अपेक्षा आहे. आतापर्यंत आपल्याला टिपिकल प्रवीण नावाचा वादळ पाहायला मिळाला नाही आहे. आम्हाला 3ऱ्या सीझनचा प्रवीण पाहिजे, बघायला मिळेल का? आता पाहायला मिळेल आणि निलेश पण विकास पण खेळेल अशी अपेक्षा आहे मला आता. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत ते म्हणजे चलो शिर्डी 11 खांबा टीमच्या कॅप्टनकडे. टॉस तुम्ही हारला, टॉस जिंकला असता डिसिजन काय होतं? टॉस जिंकला असता तरी आम्ही बॅटिंगच करणार होतो. मॅच 1 मिनिट थांबवायची विनंती असेल. 1 मिनिट मॅच थांबवायची आहे आणि मी विनंती करतो जे आमचे सर्व खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंनी आपल्या ज्या कॅप्स आहेत त्या रिमूव्ह करायच्या आहेत आणि जे आमचे सर्व मान्यवर आहेत सर्व मान्यवरांना विनंती करेल कॅप्स रिमूव्ह करायचे आहेत. आदेश पावशी यांचे भाऊजी जे कमिटीमध्ये आपण पाहू शकतो, निलेश दत्ता भोईर यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. काल त्यांचं आकस्मिक निधन झालं, मात्र या कांबा प्रीमियर लीगच्या वतीने त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. तर आपण टॉसच्या दिशेला देखील आता टॉस जिंकला असता तुम्ही बॅटिंगच घेणार होता. किती धावा बनवायचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावा. स्ट्रॅटेजीमध्ये काही चेंजेस? काही नाही. मॅचसाठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते, टॉस जिंकलाय दत्तकृपा वॉरियर्स या संघाने. डिसिजन असेल फिल्डिंगचा बॅटिंगसाठी चलो शिर्डी 11 कांबा संघाला इन्व्हाइट केला आहे. एक मिनिट सर. याच दरम्यान वसंत शेठ पावशे साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. जशी सामन्याला सुरुवात होईल, वेल्वेट व्हॉइस ऑफ घारिवली, डोंबिवलीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, एक जबरदस्त समालोचक, तंत्रशुद्ध कॉमेंट्री ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, असे रोशनजी संते सर आणि त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला आपण या पुढील सत्रामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण. थँक्यू सो मच प्रथम चव्हाण. 43 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये 5 षटकांमध्ये. SPK सुपर किंग कांबा या टीमला विनय स्ट्रायकिंगला आहे, ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर आहेत, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. षटक क्रमांक सुरू आहे. पहिलं गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये विवेक आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश बनकरी, एक हार्ड हिटर फलंदाज आहे, सिक्सर किंग आहे. बघूया कशी कामगिरी करतायत, कारण की टार्गेट 43 धावांचा आहे या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच दत्तकृपा वॉरियर्स आणि चलो शिर्डी 11 कांबा. आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड, फलंदाज झाल्या बाद, बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये योगेश बनकरी 0 वरती बाद.
ने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आपल्या व्यासपीठावरती भास्कर गावंडे साहेब आहेत, आदरणीय राजेश मिरकुटे साहेब आहेत, राजेश वालिंबे साहेब आहेत आणि अरुण म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. रुपेश गायकर येत आहेत नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. 1-1 ही धावसंख्या आहे. अपील करतायत यष्ट्यांच्या पाठीमागे ऋतिक आहेत आणि इथे डॉट बॉल अपीलला फेटाळली आहे. धावसंख्या 1-1 आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये खूप मोठा धक्का लागला आहे कारण की योगेश बनकरी शून्यावरती बाद झालेत. आपल्या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. आदरणीय दीपकदादा मारसे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं समालोचकांवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतात, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते, थोडेसे फंबल झाले आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 2 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. सागर लोखंडे यांची देखील प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. प्रवीणदादा बनकरी असतील, विकासदादा निचिते असतील, सागर बनकरी असतील, आनंद शेठ बनकरी असतील, योगेश शेठ बनकरी असतील, निलेशदादा निचिते असतील, संतोषदादा असतील, या सर्वांची प्रचंड मेहनत आहे. हे एकीचं बळ आहे आणि अपील करतायत परंतु पंच नॉट आऊट कॉल केलेला आहे कारण की चेंडू हातामध्येच नव्हता. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असे आहे आणि तो हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. विनय पावशेने जर षटकार लगावला तर सचिन पावशे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. विनयसाठी ही सुवर्ण संधी आहे. विनय डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले होते आणि इथे डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 2. तर आपण वळूया व्यासपीठावरती भास्कर गावंडे साहेबांचा इथे सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय भास्कर गावंडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि राजेश मिरकुटे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. राजेश मिरकुटे सर इथे उपस्थित आहेत. आदर्श शिक्षक आहेत आणि आदर्श खेळाडू देखील आहेत आणि त्यांचा इथे आपण करूया शुभ सन्मान. बंट्या ग्रुप कांबा आणि शिवनाथ आठवले यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. त्यानंतर आपण करूया एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी लाभली आहे. आदरणीय राजेश वालिंबे साहेबांचा आपण करूया सन्मान. दरम्यान विकेटचं पतन फलंदाज झाल्या बाद. आदरणीय राजेश वालिंबे साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी लाभली आहे. त्यानंतर अरुण म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अरुण म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सागर बनकरी येत आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय. SPK सुपर किंग कांबा हा संघ कारण की महत्त्वाचे 2 फलंदाज बाद झालेत. 43 धावा बनवायच्यात या मॅचमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि झेल ड्रॉप केलाय. भास्कर गावंडे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सागर बनकरीला मिळत आहे हे जीवनदान. धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो आहे. एका धावेसाठी झगडावं लागतं आहे या मॅचमध्ये.
SPK सुपर किंग कांबा या टीमला, कारण की योगेश शेठ बनकरी आणि रुपेश गायकर खूप लवकर बाद झालेत. ऋतिक यावेळी लाईन पाहावी लागेल, चूक केली आहे आणि पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहूया. वाईट +1 मिळतील एकूण चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या आहे 5. नारायण बनकरी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. नारायण बनकरी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या आहे 5. यस, वाईट +1. 5 धावा धावफलकावरती आहेत. महेंद्र भवर सर आणि विक्रम शेलार सर. क्या बात आहे, चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती आहे आणि त्या डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 5. जिंकण्यासाठी 43 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. प्रत्येक सामना आपण पाहतोय रफ अँड टफ होतोय. प्रत्येक सामना आजच्या दिवसामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना आपण पाहतोय. नक्कीच पुन्हा एकदा मिळते या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती संत वाते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना. 6 धावा धावफलकावरती आहेत. मोठी फटके येत नाही आहेत. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे SPK सुपर किंग कांबा या टीमला. विनय डावकुऱ्याताचा एक विस्फोटक फलंदाज. प्रत्येक षटकारासाठी सचिन पावशे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि पुन्हा एकदा मिळते 1 धाव डिक्लेअर. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल 7. 7 धावा धावफलकावरती आहेत. सागर बनकरीला चांगला खेळ करावा लागेल, कारण की संघाला अपेक्षा आहे सागर बनकरीकडून आणि सागर बनकरीमध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल या मॅचमध्ये. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण भाग्यश येत आहेत फार वेगाने चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 35ची गरज आहे या मॅचमध्ये आणि चेंडू शिल्लक आहेत 18. बनवायचे धावा 35 या मॅचमध्ये. नाशिकवरून खऱ्या अर्थाने कांबा प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत कल्पेश जाधव दाजी आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून थेट नाशिकवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. 18 चेंडू बनवायचे धाव 35 या मॅचमध्ये. कमबॅक झालं आहे ते म्हणजे लायन्स 11 या टीमचं. लायन्स 11 हा संघ पाहायला मिळतो आहे. आदरणीय सुमित चोरगे आणि आकाश भगत यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला SPK सुपर किंग कांबा संघ आनंद शेठ बनकरी, योगेश शेठ बनकरी, सागर बनकरी यांचा हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. ऑन साईडला फ्लिक करतात. गॅपमधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 33ची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. कांबा प्रीमियर लीग सीझन 5. ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत डीपमध्ये. मिड विकेटला भाग्येश फार वेगाने त्या चेंडूवरती आणि भाग्येश आहेत सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे या टीमचा. त्यामुळे
एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1ने पुढे जाईल 11. ऑन साईडला पुल करतायत आणि हुक केलं होतं, परंतु गोशांकी क्षेत्र आहे. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 31ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सागर बनकरीला चांगला खेळ करावा लागेल. संघाला भरपूर अपेक्षा आहे सागर बनकरीकडून या मॅचमध्ये, आणि पाहावं लागेल काय घडलंय या चेंडूवरती. आणि यस, एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल 13. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये लायन्स 11 या टीमला. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल, कारण की समीकरण कठीण होत चाललंय या मॅचमध्ये. SPK सुपर किंग कांबा या टीम समोर विनय जो सलामीला आलाय, परंतु त्याचा बल्ला शांत आहे. त्याला गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्विंग याना मिस. प्रचंड वेग आपण पाहिलं या चेंडूमध्ये. विवेक इम्प्रेस करतोय, सेकंड स्पेलमध्ये आहे आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 सफलता प्राप्त केली होती, पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट आणि SOUT फलंदाज झाले बाद. विनय बॅक टू द पवेलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30. अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. बारा चेंडू आणि बनवायच्या धावा 30 या मॅचमध्ये. आता मात्र इथून प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल, कारण की इथून प्रतिषटकामागे 15.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. गोलंदाज किरण गावंडे येत आहेत. योगेश बनकरी शून्यावरती बाद झाले आणि तिथूनच संघ बॅकफूटवरती आलाय. SPK सुपर किंग कांबा संघ, परंतु सागर बनकरी अजूनही खेळपट्टीवरती आहे. कधीही सामना आपल्या बाजूने टर्न करू शकतो ही क्षमता सागर बनकरीमध्ये आहे.
फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतात डीपमध्ये फिल्डर आहेत भाग्येश. एक धाव झाली पूर्ण. थोडेसे फंबल झाले परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे जाईल 14. 11 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. हे षटक फार महत्त्वाचं आहे. किरण यांचं हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धावां. धावसंख्या 15. 28 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 11. या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल. कमबॅक होईल. एसपीके सुपर किंग कांबा या टीमचं हाफ ट्रॅकर आहे. चेंडू अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आलाय. सागर बनकरीला बीट केलंय. या चेंडूवरती 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 28 या मॅचमध्ये. अपील 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 उचलून धरले पंचांनी. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. सागर बनकरी बॅक टू द पवेलियन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बगीरा बैलाचे मालक आदरणीय मंगलशेठ केने साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कांबा प्रीमियर लीग आणि त्या डॉट बॉल. बॅट्समन नेम प्लीज. 12 मॅनला देखील माहिती नाहीये. 12 मॅन नाहीये त्यांचा. विक्रम सर. भरत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पंचांचा यस ओव्हर थ्रो झालेली आहे आणि दुसरी धाव देखील मिळते या चेंडूवरती. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. महेंद्र सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि यस लेग बाईसचा इशारा येतोय. मंगलशेठ केने साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दीपक दादा मारसे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. भरपूर संख्येने मान्यवर देखील उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. एसपीके सुपर किंग कांबा संघ पूर्ण सार्थक येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज शुभम आहेत. गोलंदाजी मार्कवरती मयूर.
हाफ ट्रॅकर आहे आणि सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बा शुभम. बॅक टू द पविलियन. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. पूर्णपणे बॅकफुटवरती येतोय कारण की 6 बाद 17 ही धावसंख्या आहे. SPK सुपर किंग कांबा या टीमची ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि येत्या डॉट बॉल. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे कारण की जरी 4 षटकार लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाही आहेत. एखादा चमत्कारच या मॅचमध्ये वापसी करून देईल SPK सुपर किंग कांबा या टीमला. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या धावा 26. असं वाटलं होतं की 43 धावा बनवायच्या होत्या 5 षटकांमध्ये, परंतु सुरुवात खराब केली आणि त्यानंतर आपण पाहतोय संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. लायन्स 11 आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. सार्थकसाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी नक्की साईनाथ दादा ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु सार्थक नॉन स्ट्राईक एंडला आहेत. ते देखील वाट बघतायत की कधी मला संधी येते, कारण की 1000 रुपये मिळवण्याची संधी देखील आहे. बघा जागेवरती थांबलेले आहेत. जर धावले असते तर कदाचित एक चेंडू शेवटचा खेळण्यासाठी त्यांना मिळाला असता. बघा मानसने सांगितलं की तुम्ही या, कारण की तुमच्यावरती पारितोषिक आहे. 1000 रुपये कमवण्याची संधी आलेली आहे. जर चौकार किंवा षटकार लगावला सार्थकने तर 1000 रुपये आहेत साईनाथ दादा ठाकरे यांच्या माध्यमातून. आणि क्लीन बोल्ड आणि हे मेडन षटक टाळ्याहून जाऊ द्या. पहिलं मेडन षटक. 2 विकेट देखील घेतलेत मयूरने या षटकामध्ये आणि सामना जिंकलेला आहे. लायन्स 11 या टीमने 43 धावा डिफेंड केलेत या मॅचमध्ये. अभिनंदन लायन्स 11 या संघाचं आणि अभिनंदन आपण करूया आदरणीय